म्हसवड शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी. रामनामाच्या जयघोषानं वातावरण भारावले. म्हसवड शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीराम मंदिरांसह शशिकिरण देशमाने यांच्या निवासस्थानी असलेल्या पाषाणरूपी प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. देशमाने परिवाराकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच महिलांनी पाळणा सोहळा साजरा केला. त्यानंतर महाआरती पार पाडून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संपूर्ण शहर रामनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी मान तालुका प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट, पुणे. जय श्रीराम. रामनवमीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या रामनवमीचा जन्मोत्सवाचा जो महोत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याप्रमाणे म्हसवड येथे देशमाने परिवाराकडे या उत्सवाची फार मोठी अशी वेगळी अशी परंपरा आहे. हा उत्सव ते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करतात. त्यांच्या निवासस्थानी आलेला आहोत. त्यांच्या घरी प्रभू श्रीरामाची 1400 वर्षापूर्वीची एक पाषाणरूपी मूर्ती आहे. या मूर्तीचा इतिहास काय आहे हे आपण त्यांना भेटूया, त्यांच्याकडून जाणून घेणार. आपण या मूर्तीबद्दल काय सांगाल? आपल्या घरी 1400 वर्षापूर्वीची प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे. याचा इतिहास काय आहे आणि काय सांगाल याबद्दल? आमच्या घराण्यामध्ये कृष्णदास महाराज म्हसवडकर होते. त्यावेळे त्यांना अक्कलकोट संस्थान होतं. अक्कलकोट संस्थानामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती होती. वरती दगड, खाली दगडामध्ये पाण्यामध्ये उभी मूर्ती होती. तिनं आमच्या कृष्णदास महाराजांना दृष्टांत दिला की मला वाजत गाजत ती म्हसवडमध्ये कृष्णदास महाराजांच्या घरी आणावं. तर त्यावेळेपासून ती मूर्ती वाजत गाजत आमच्या उंट, हत्ती, घोड्याने वाजत गाजत आमच्याकडे आणलेली आहे. तेव्हापासून आम्ही त्याचा सत्कार करतो. सकाळी अभिषेक असतो. अभिषेक त्यानंतर नैवेद्य केला जातो. नैवेद्य केल्यानंतर संध्याकाळी त्याची शांता होते. आरती करून नैवेद्य प्रसाद होतो. कृष्णदास महाराज आले का बरोबर?